मॅथ्स ट्रिक्स या युट्यूब चॅनल मी तुमचं स्वागत करतो. तर आज आपण बघणार आहोत नळ व टाकीवरील प्रश्न. पाईप ए एका टाकीला 12 मिनिटात भरतो. पाईप बी त्याच टाकीला 18 मिनिटात भरतो खाली करतो. जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर अर्धे टाकी किती वेळात भरेल, असा प्रश्न आहे. तर ए एका टाकीला 12 मिनिटात भरतो, बी त्याच टाकीला 18 मिनिटात भरतो. तर आपल्याला विचारलं की दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर अर्धी टाकी किती वेळात भरेल. तर सोपं असतं. 12 आणि 18चा लसावी काढायचा म्हणजे टोटल वर्क भेटतं आपल्याला, टोटल काम किती ते कळतं. त्याचा लसावी घेतला आपण, 12 आणि 18चा 36 लसावी. तर 12 त्रिक 36 ही इफिशियन्सी आली याची, 18 दूने 36 ही बीची इफिशियन्सी आली. आपल्याला विचारलंय दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले, दोघांची इफिशियन्सीची बेरीज केली आपण. पण इथं दिलंय की ए त्या टाकीला 12 मिनिटात भरतो म्हणजे ए भरतोय, आणि बी त्याच टाकीला 18 मिनिटात खाली करतो म्हणजे -2. अधिक 3 आणि -2 केल्यावर 1 उरतं. तर आपल्याला 36 काम, अर्धी टाकी विचारले, मग काम पण अर्ध होणार म्हणून 18 काम. 1च्या इफिशियन्सीने 18 काम किती मिनिटात होईल, तर 18/1 बरोबर 18 मिनिटात ती टाकी भरली जाईल. दुसरा प्रश्न असा आहे की पाईप ए एका टाकीला 6 मिनिटात भरतो, पाईप बी त्याच टाकीला 12 मिनिटात खाली करतो. दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केलं तर 1/4 भाग किती वेळात भरेल. तर पहिल्या प्रश्नासारखंच, ए 6 मिनिटात भरतो, बी 12 मिनिटात खाली करतो. तर त्यांचा लसावी किती आहे, 12. 6/12, 6 दुने 12, 12 1 12. एका टाकीला 6 मिनिटात भरतो म्हणून अधिक, आणि खाली करतो म्हणून वजा. दोनातून 1 केले उरले 1. आणि किती विचारले, नळ जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केलं तर 1/4 भाग. टोटल वर्क किती, 12. 12चा 1/4 भाग, 12 गुणिले 1/4, 4 त्रिक 12, 3 काम. तर 1च्या इफिशियन्सीने 3 काम किती वेळात होईल, तर 3/1 बरोबर 3 मिनिटात. तर 1/4 भाग हा 3 मिनिटात भरला जाईल. पुढचा प्रश्न असा आहे की पाईप ए एका टाकीला 9 मिनिटात भरतो, पाईप बी त्याच टाकीला 90 मिनिटात खाली करतो. जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर टाकीचा अर्धा भाग किती वेळात भरला जाईल. मागच्या प्रश्नासारखंच, ए त्या टाकीला 9 मिनिटात भरतो, बी त्याच टाकीला 90 मिनिटात खाली करतो. त्यांचा लसावी घेतला आपण म्हणजे टोटल काम किती कळेल. तर 9 आणि 90चा लसावी काढत असला, 9 1 9, 9 10 90 म्हणजे 10. तर लसावी आला 90, 9 गुणिले 10 बरोबर 90. तर लसावी आला 9 10 90, 90 1 90. ए टाकीला भरतो म्हणून अधिक, आणि बी त्याला खाली करतो म्हणून वजा. तर आपल्याला पुढे काय सांगितले, टाकीचा अर्धा भाग किती वेळात भरला जाईल. टाकीचा पूर्ण भाग किती, 90/2. अर्धा भाग किती आला, 45 भाग. इफिशियन्सी किती आली, 10तून 1 गेला उरले 9. 9च्या इफिशियन्सीने 45 भाग किती वेळात भरला जाईल, तर 45/9 बरोबर 5. 5 मिनिटात टाकीचा अर्धा भाग भरला जाईल. पाईप ए एका टाकीला 18 मिनिटात भरतो, पाईप बी त्याच टाकीला 20 मिनिटात खाली करतो. तर सुरुवातीला पाईप ए चालू केला जातो, 6 मिनिटांनंतर पाईप बी चालू केला जातो. किती वेळात राहिलेली टाकी पूर्ण भरेल, असा प्रश्न आहे. आता ह्या प्रश्नामध्ये पण सेम, ए टाकीला 18 मिनिटात भरतो, बी त्याच टाकीला 20 मिनिटात रिकामी करतो. ह्यांचा लसावी घेतला. आता 18 आणि 20चा लसावी 180. लसावी मागाशी शिकवला आपण काढायला. 18 इथं 20, दोन्ही संख्याला ज्या एका संख्येने भाग होतो त्या संख्येने भाग द्यायचा. दोन्ही भाग दिला 92 10. 9ला 3 जातो, 3 त्रिक 9, 10 5 10 उरले 3. 3ला 3 5ला 5. या सर्वांचा गुणाकार केला, 3 5 5 त्रिक 15, 15 2 30,
30 त्रिक 90, 90 दोन्ही 180, 180 आला लसावी आला. तर हे 18 मिनिटात भरतो. तर त्याचे इफिशियन्सी आले 18 भागिले 180 भागिले 18 10, 20 भागिले 180 भागिले 20 9. ए टाकी भरतो म्हणून प्लस, बी रिकामी करतो म्हणून मायनस. पहिल्यांदा जीव ठेवायचा म्हणजे पुढे अडचण येत नाही. तर आपल्याला विचारलंय ए सुरुवातीला ए पाईप चालू केला जातो, 6 मिनिटानंतर बी पण चालू केला जातो. सुरुवातीला ए पाईप चालू केला जातो, मग 6 मिनिटं चालू केला जातो. 6 मिनिटापर्यंत ए किती टाकी भरेल, तर 10च्या इफिशियन्सीने 6 मिनिटात ए 60 युनिट टाकी भरेल. टोटल युनिट किती आहे 180. 180 मधून जर 60 युनिट कमी केले तर 120 राहिलं. तर पुढे काय विचारलंय, नंतर 6 मिनिटानंतर पाईप बी चालू केला जातो. पाईप बी चालू केल्यानंतर इफिशियन्सी काय होईल, ए ची इफिशियन्सी 10 आहे, बी ची इफिशियन्सी 9 आहे, वजा 9 आहे. 10 मधून 9 गेले, उरला 1. 1च्या इफिशियन्सीने 120 युनिट किती वेळात भरले जाईल, तर 1च्या इफिशियन्सीने 120 भागिले 1 बरोबर 120 मिनिटात 120 मिनिटात राहिलेली टाकी भरली जाईल. जर समजा प्रश्न असा विचारला गेला असता की संपूर्ण टाकी भरायला किती वेळ लागतो, तर संपूर्ण टाकी भरण्यासाठी पहिल्यांदा एने 6 मिनिटं भरली आणि नंतर राहिलेली टाकी बीने 120 मिनिटात, दोघांनी मिळून 120 मिनिटात भरली. म्हणजे 120 मिनिटं अधिक 6 मिनिटं बरोबर 126 मिनिटात संपूर्ण टाकी भरली जाईल. पुढचा प्रश्न असा आहे की एक नळ एका टाकीला 12.5 तासात भरतो. टाकीला छिद्र असल्यामुळे भरलेली टाकी 17.5 तासात खाली होते. टाकीला भरण्यासाठी पाईप चालू केल्यानंतर 14 तासांनी छिद्र बंद केले तर टाकी भरण्यासाठी लागणारी एकूण वेळ किती. आता असा प्रश्न आलाय कसा सोडवायचा. पहिल्यांदा आपण एक नळ दिलाय 12.5 तासात, दुसरा नळ 17.5 तासात. तर आपण पहिल्या नळाला आय मानून दुसऱ्या नळाला आपण डबल आय मानू. पहिला नळ 12.5 तासात भरतो. आता आपल्याला इथं अपूर्णांकामध्ये म्हणजे पॉइंट मध्ये किमती दिल्यात, पण आपल्याला लसावी काढायचं. लसावी काढण्यासाठी आपल्याला पॉईंटचं रूपांतर फ्रॅक्शन मध्ये करावं लागेल. 12.5 तासाला आपण 25/2 असं लिहू शकतो आणि 17.5 तासाला आपण